आज मी आपल्या सर्वांना ओळख करून देते भारतीय वन्यजीव संरक्षणातील एक उल्लेखनीय व्यक्तीची, अपराजिता दत्ता। अपराजिता दत्ता 1970 मध्ये जन्मलेल्या एक भारतीय वन्यजीव पर्यावरण शास्त्रज्ञ आहे, ज्यांनी अरुणाचल प्रदेशातील घनदाट जंगलामध्ये सर्वात भव्य पक्ष्यांपैकी एक हॉर्नबिल पक्षी याचे संरक्षण करण्यासाठी आपले जीव समर्पित केले आहे। नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन सोबत काम करताना अपराजिताचे महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे। संरक्षणाच्या प्रयत्नावर कायमस्वरूपी परिणाम होतो, विशेषतः ज्या प्रदेशामध्ये वन्य प्राण्यांना शिकारीचा धोका असतो। हॉर्नबिल त्यांच्या आकर्षक वैशिष्ट्यांसह आणि दोलायमान व्यक्तिमत्त्वासह हे केवळ सुंदर पक्षीच नाही, तर ते परिसंस्थेसाठी आवश्यक आहे, जे बीज पसरवणारे म्हणून देखील काम करतात, ज्यामुळे जंगलातील विविधता टिकून ठेवण्यास मदत होते। अपराजिताला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लक्षात आले की हॉर्नबिलच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे। हे खूपच चिंताजनक आहे, म्हणून तिने दुर्गम जंगलात अथक परिश्रम घेतले, या पक्षाच्या वर्तनाचा आणि निवासस्थानाचा अभ्यास केला, त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण केली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना शिकारीपासून संरक्षण करण्यासाठी स्थानिक समुदायांना एकत्र केले। 2013 साली वन्यजीव संवर्धनातील तिच्या योगदानासाठी तिला प्रतिष्ठित व्हिटली पुरस्कार मिळाला, ज्याला अनेकदा ग्रीन ऑस्कर म्हणून संबोधले जाते। तेव्हा तिचे समर्पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले गेले। त्या वर्षी हा सन्मान मिळवणाऱ्या जगभरातील फक्त 8 संरक्षकांपैकी ती एक होती। शिवाय अपराजिता या IUCN हॉर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुपच्या सह-अध्यक्ष देखील आहेत। ही भूमिका या पक्ष्यांच्या संरक्षणाच्या जागतिक प्रयत्नात तिचे नेतृत्व अधोरेखित करते। अपराजिता दत्ताचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। वन्यजीवांप्रती तिची बांधिलकी, आव्हानांना तोंड देताना तिची हिंमत आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा तिचा निर्धार प्रत्येक व्यक्तीत बदल घडवू शकतो याची आठवण करून देतो। तिच्या माध्यमातून आम्ही पाहतो की आमच्या संरक्षण ग्रहांची जैवविविधता ही केवळ नोकरी नाही, तर जबाबदारी आहे।